नमस्कार, मी अजय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षण पूर्ण होऊनही दडगाव तालुक्यातील बमाणे ग्रामपंचायती अंतर्गत येणारे भुशा, खर्डी, वरवाले आणि बमाणे गावातील अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे मसुदा गुरुकुल यादीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देत पात्र लाभार्थ्यांची नावे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीत PWL समाविष्ट करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024चे सर्वेक्षण 1 मे 2025 ते 15 मे 2025 या कालावधीत संबंधित गावामध्ये करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी तसेच लाभार्थ्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या मार्गदर्शनानुसार आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र 6 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेच्या वेळी मसुदा गुरुकुल यादी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध झालेल्या मसुदा यादीची पाहणी केली असता यामध्ये एकूण 2014 लाभार्थ्यांची नावे असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. मात्र आवास प्लस 2024 अंतर्गत सर्वेक्षण झालेल्या अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे या यादीत नसल्याचा आरोप करण्यात आला. पात्र लाभार्थ्यांची नावे मसुदा यादीतून वगळली गेल्यास संबंधित कुटुंबे गुरुकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वेक्षण पडताळणी आणि यादी तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आवास प्लस 2024 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या PWL यादीला ग्रामपंचायतीची मान्यता मिळणार असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. मात्र मसुदा गुरुकुल यादी ग्रामसभेत वाचून दाखवण्यासाठी किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी योग्य प्रकारे ग्रामसभा झाली नसल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे आवास प्लस 2024 सर्वेक्षणातून वगळण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी करून त्यांची नावे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावीत, तसेच यादी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, सर्वेक्षण झालेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे मसुदा यादीतून का वगळली गेली आणि संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे बमाणे ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आदिवासी कॉर्नर न्यूज, नंदुरबार. नमस्कार.